म्हणून तर म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती, आहेतच यांच्यात ताकद. एक विचार मात्र, शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते, दाहरा काढाय परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार नव्हते, 1.5 तासात कसं काली म्हणे, त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का, मग मर कर काम. ही आतुरता, चिकाटी, जिद्द, मेहनत करण्याची तयारी फक्त आमच्या स्त्री शक्तीमध्ये आहे. म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या कडक टोप्या येतं, जरा त्यांचे सुद्धा कधीतरी आभार मानावे. पती पत्नीत एक विचार असावा, बोलणं चांगलं पाहिजे माणसाचं. माय बाप नवरा बायकोची भांडणं लागले, बोलता बोलता मालकीने मालकाला म्हणाले, काय काय म्हणून सांभाळू, घर सांभाळू, शेती सांभाळू, पोरा सांभाळू, पोरीला सांभाळू, काय का. मालक म्हणला, काही सांभाळू का, फक्त तोंड सांभाळ. सगळी भांडणं हितनच आहेत ना. मालकाचं डोकं दुखत होतं आणि मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते, लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्या तुमचं डोकं कोण दाबायचं. हे म्हणलं, लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणलं, नाही तर लय सुखानं जगत होतो. काय बोल नाही काय, जरा गोड बोला. शब्द एक सांगतो, शब्द जपून वापरा. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे शास्त्र आहे. तलवारीने पडलेला गाव बुजून येतो, शब्दाचा गाव बुजून येत नाही. महाभारत सुद्धा शब्दामुळे झाले. शब्दाला मर्यादा ठेवा, काहीतरी शब्द जपून वापरा. विडाला देव म्हणले रुक्मिणीला, तुझा म्हणले मला टेन्शन आले, मला इथं कर्म नाही. रुक्मिणी म्हणली, आता काय करावं, आपल्याला तर काहीच बोला ना. आणि एक वाक्य सांगतो, देव मनातलं काही बोला ना. रुक्मिणी म्हणली, आपल्यापाशी ही बाबा काय बोलणार नाही, आपल्याला नामदेवरांना बोलावं लागेल. कारण लाडका भक्त आल्याशिवाय जीवलग माणसापाशीच माणूस मोकळा होतो बरं का. आणि माझी एक विनंती सगळ्यांना, जरा मोकळं व्हायला शिका, बोलायला शिका. इतकं दडपण आणि इतकं टेन्शन आणि इतक्या आत्महत्या वाढल्या तर माणसं बोलायलाच तयार नाहीत. सगळं साचवून साचवून नुसतं जाम झाले. सध्या कलियुगामध्ये माणसाला जगण्यापेक्षा मरण चांगलं वाटू लागलं, रोज आत्महत्या होतात. हा कलेचा महिमा फार वाईट आहे. जरा मोकळं व्हायला शिका. एखादा तरी हक्काची जागा कमावं, एक तरी मित्र असा त्याच्यापाशी आपण चांगलं केलेलं वाईट केलेलं मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. एक तरी जागा कमवा, एकच बरं का, लय नाही. हा तशा लय केल्या मग ती फुटल्या मग तर पटांगणच होत असते. एक हक्काचा माणूस पाहिजे, तिथं माणसाला मोकळ्या मनानं बोलता आलं पाहिजे. त्याच्यामुळे माणूस त्या बदल्यात आत्महत्या वगैरे होणार नाही, दडपण येणार नाही. माणसाला बोललं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. देव काय बोला ना. आणि मग नामदेवरायांना बोलून घेतलं. नामदेवराय विडाल 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 नामदेवरा आले. पांडुरंगाचा नामदेवरांचा संवाद सुरू झाला आणि नामदेवरांपाशी देवानं बोलायला सुरुवात केली. देव नामदेवरापाशी आपलं मन मोकळं करतात, हक्काची जागा. आणि मग देव म्हणतात नामदेवरांना, नामा पंढरपुरात करमनाच म्हणले, जरा थोडासा रिलॅक्स मोडवर जा, वाटतं जरा थोडा आरामच करा, लेस दगदग झाली म्हणले, धावपळण टेन्शन पळापळण हे जग चालवायचं सोपं, मला विश्रांती भेटल असं एखादं ठिकाण सांगा. नामदेवरा म्हणजे तुम्हाला जर आराम करायचा असेल थाप मारा. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, चला तया थाया.
नामा म्हणे देवा चला, इथं पंढरपुरात थांबून नाही आराम होणार म्हणले, चला तया ठाया आणि तिथं निवांत आराम करा, विश्रांती घ्यावया कल्पवरी. गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश. तुम्हाला आराम करायचा असेल तर आळंदीला जावं लागेल. आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं? आळंदी गाव कोणाचं आहे? हरीचं आहे का हरीच्या दासाचं आहे? हरिदासाचं आहे. मग हरीला सुद्धा विश्रांती घ्यायला हरिदासाकडे जावं लागतं, म्हणून तुकोबारा मागणी करतात, हरिदासाची घरी माझा उपजवा जन्म. पुन्हा 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 हरिदासाच्या घरी जन्म द्या. हरिदासाच्या घरी फक्त काय मग वंश परंपरेने जन्म मागितलं सगळ्याला कसं शक्य आहे? नाही. त्याचा दुसराही अर्थ असा आहे, हरिदासाच्या घरी जन्म द्या याचा अर्थ मला हरिदासाची संगत घडू द्या. फक्त वंश परंपरेनेच मला पाईक बनवा असंही काय नसतं बरं का. पैठण निवासी नाथ महाराज ऐका, हरिदासाच्या घरी नेमका कोणत्या अर्थानं हरिदासाचं घर मागितलं हे सांगतो, चित्त देऊन ऐका. हरिदासाच्या घरामध्ये नाथबाबांच्या घरी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला, कारण ते नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या होत होत्या आणि गिरिजामात्याने अशी पोळी बनवत होती. आई साहेब इको थोडा कमी ठेवा. गिरिजामात्याने केलेली पोळी अशी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं असं गुळवणीत टाकलं की त्याने समर्पण केलं पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आमचा एक मित्र की गावात जेव्हा गेले त्याचा अंगठा तुटला पण चपाती तुटली ना, काय लबरची का काय लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच माईक बंद करून हे करा. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बुवा? स्वयंपाक करणं कुणाचं काम नाही, त्याला अन्नपूर्ण मातेची कृपा लागते. काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही, पाण्यात तेल मीठ टाकते तर शेंगदाण्याचं कूट टाकलं की आमटी तयार. आमटी पकच येत नाही, ते शिक्षणासाठी बाहेर, सुट्टीला आईचा लाड मारण्याचा, लग्न झाल्यावर आई नाही, सासू जाळंधूर संगच. एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईला सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. त्याने युट्यूबला गुरु मानला आणि युट्यूबवर टाकलं पोळ्या कशा करायच्या. सगळीच लिस्ट आली, निम्मा स्वयंपाक तयार झाला, मोबाईल हिशोब झाला. तिला आमटीला मिरच्या किती टाका ह्याचाच मेळ लागाना, पण म्हणले आमटी झणझणीत पाहिजे, कमीत कमी 15 तरी मिरच्या पाहिजे, माणसागणी 15. अरे मारी ती का काय माणसं, 5 माणसाला 75 मिरच्या वाटल्या, नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, त्याने भाजीचा कलर बघितला, म्हातारीने कलर वरनच क्वालिटी लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. माझी एकादशी म्हणली पंचमीला, तुमचं तुम्ही बघून. पण तिचा नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ, लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनं धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही झालं. हो म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते म्हणले आनंद अश्रूत आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी? नको म्हणला, हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला. काय स्वयंपाकन काय तरा. त्याच्यामुळं स्वयंपाकात बी आपल्या मुलीला जरा परफेक्ट बनवा. आयांनी अगोदर नुसते म्हणतात आम्हाला कलेक्टर जावाय पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे, उपाशी मारायचंय का? आधी आपलं लेकरू परिपूर्ण बनवा, मग पुढच्याकडून अपेक्षा करा.
गिरजा मात्यानेच काय स्वयंपाक अशा पोळ्या त्या पोळ्या खाण्यासाठी गावभर रोज तिथं हरिदासाच्या घरी. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता हरी पंडित, आता तो बी हरिदासाच्या घरीच आहे बरं का, नीट ऐका फरक सांगतो. हरी पंडित बी नाथ महाराजांचा मुलगा, तोही हरिदासाच्या घरीच आहे. आणि गावबा हा पोळ्या खाण्यासाठी आलेला तो बी हरिदासाच्या घरीच आहे. हरिदासाच्या घरी म्हणजे फक्त वंश परंपरेने नको, ज्ञान परंपरा, त्यांच्या विचाराची परंपरा, त्यांच्या संगतीची परंपरा, या अर्थानं म्हणले हरिदासाचे घरी म्हणजे त्यांची संगत मला मिळावी. आता नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या उलटी पाठ होती, त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता. हा तोही चित्र माणूस होता. आणि मी एक सांग का, ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहात ह्याला किंमत आहे. हा वाकायला शिका. मला लोक म्हणते शिकला तेव टिकला, हा वाकला तेवच टिकला. हे 2 हात लोकांना असे उगारून तुम्ही जग जिंकू शकत नाही, पण 2 हात जर एकमेकावर आणले जे हारी घातला तर हजारो लोकांच्या हृदयावर तुम्ही राज्य करू शकता. त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा. नम्र झाला भूता तेने कोंडिले, म्हणून तर आमचे तुकोबरा म्हणतात लहानपण देगा देवा, मुंगी सागर लहानपण देगा देवा, मुंगे साखरेचा रवा. मुंगे होऊन साखर खायची. नम्रता फार. महापुरे झाडे जातीन ते तेला वाळे वाचते. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्यांची कामं थोडी कमी असले तरी चालते, फक्त नम्रता महत्वाची. जे हरे जे हरे लोकांना तीच पाहिजे सध्या. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध राहिला नाही, उलट जास्त काम केल्या लवकर पडत आहे सध्या. काम मापात चालून द्यायची, फक्त नम्रतेची जोड. लोक म्हणतात भारी माणूस, लोकाला फक्त आता काय मला मोठं म्हणा, समाजी चित्र झालाय सध्या. त्यामुळे वाकायला शिका. आणि मुंगी होऊन 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्ली, दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. ग बस म्हणले, आतरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीव लावले टाळेला. झपको काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, दुधड मधून एखादा जर दिल्लीला गेला आणि त्याच्या खिशाचा नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली तिथे गेल्या, त्या मुंगीने दुधड मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. येडिओ नाही, डायरेक्ट व्हिडिओ घे म्हणली. पुरावा आली का नाही दिल्ली, चांदणी चौक, लाल किल्ला, संसद भवन. आणि मग दुधड मधली मुंगी म्हणली, होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय बघा. आणखी जरा फोडून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा, ज्ञानोबार रूपे मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपे दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे वाकायला शिका. तुका म्हणे जानन व्हावी लहानावनी लहान. हरी पंडित वाकनाच. नाथ महाराजांचा हरिदासाच्या घरीच आहे ना, पण अंतकरणातून नाही. ज्ञानाचा गर्व झाला. आणि नाथबाबांना एक दिवशी मला, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? हरी पंडिताला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण राहिलेलं रामायण पूर्ण करेन. नाथबा म्हणले काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा? हा म्हणले तेव तर बोहळा आहे. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाबोळा नसाव. बोहळा चालन पण गाबोळा नको. गाबोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक क्वालिटी. अर्धवट ज्ञान. निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला. कारण मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्यादा थोडं कळतं ते जास्त येड्यावानी करतं.
महिला मंडळ, हांडा डोक्यावर पूर्ण रिकामा ठेवा तरी त्रास नाही, हांडा पूर्ण डोक्यावर भरलेला ठेवा तरी त्रास नाही, पण अर्धा हांडा भरलेला का डोक्यावर ठेवला मन का गेलाच. अर्धवट ज्ञान तसं भोळा असन पण गाबोळ नको. म्हणले गावबा भोळा असू दे भोळा, देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरी पद प्राप्ती भोळ्या भाविका, हरी पद बसणारी मंडळी का धावत येते बा एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. एवढं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कायचा सा लागा नाही सा. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला बाळा. तो पकवाजाची शाई पाडली, पिठेचा भाता फोडला, टाळात बोट गहून घेतली, येण्याच्या खुट्या उपासले. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम गॅस्त्रे तेरे बस की बात नाही वो निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. हे एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चालले रे यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लय सोपं चालले. देव भोळ्याला भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक असे अभिमानी अशी गावा बोळ असले भोळा. पण नाथ महाराजांसारख्या हरिदासाच्या विचाराची संगत गावबाला घडली. नम्र राहिला, सेवावृत्ती अंतकरणात होती. त्या नाथ बाबाने गावबाला आलिंगन दिलं तर गावबानं रामायणाचं उत्तर दिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलंय, गावबाचं कुठं सुरू झाले हे कळतच नाही. नाथ महाराजांना इतकीच पॉवरफुल भाषा त्याच्या वाणीमध्ये निर्माण झाली का हरिदासाच्या घरी हरिदासाच्या विचाराची संगत त्या गावबाला घडली. आणि हे हरिदासाच्या संगतीचा फायदा म्हणून तुकोबरा म्हणतात, द्यायचा असेल तर हेच द्या. मनसी काही
काही मागा, हेची देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या. काय? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, समाजकारणातील राजकारणातील सर्व दिग्गज मंडळी, विलास बाप्पा अवताडे साहेब, भाऊसाहेबजी जगताप, सुरेंद्र दादा साळुंके, कैलासभाऊ उकिरडे आणि श्रीमंत उकिरडे, हे सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी आपल्या सप्त्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. विडोबा रकुमारी